नमस्कार, मी राजेश क्षीरसागर. कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा अतिशय सुरळीत वातावरणामध्ये सुरू आहे. आपण कोल्हापूर विभागाचा जर विचार केला तर कोल्हापूर विभागामध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे 3 जिल्हे आहेत आणि तिन्ही जिल्ह्यामध्ये एकूण 10वी आणि 12वीची जी परीक्षा केंद्र आपण विचारात घेतली तर 362 केंद्र ही 10वीची आहेत आणि 177 केंद्र ही 12वीची आहेत. अशी 539 केंद्रांवरती चालू वर्षी आपण परीक्षा घेत आहोत. चालू वर्षी आपण CCTVच्या निगराणीखाली सर्व परीक्षा घेत आहोत. प्रत्येक वर्गखोलीमध्ये CCTV कॅमेरे बसवणं अनिवार्य केलेलं आहे. त्या दृष्टीनं सर्व नियोजन झालेलं आहे आणि जिथं काही असे प्रत्येक वर्गखोलीत CCTV कॅमेरे बसवलेले नाहीत तिथे आपण सर्व कर्मचाऱ्यांची अदलाबदल केलेली आहे. आजपर्यंत तरी कुठल्याही केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार किंवा गैरप्रकार झाल्याचं उदाहरण आमच्या भरारी पथकाला आढळून आलेलं नाही. एकूण विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर कोल्हापूर विभागीय मंडळामध्ये 2,49,000 एवढे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. सातारा जिल्ह्यापुरतं जर सांगायचं झालं तर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 10वीची 116 आणि 12वीची 52 परीक्षा केंद्र अशी 168 केंद्रांवरती ही परीक्षा सुरू आहे आणि या सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 71,000 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. आज मी फलटण या ठिकाणी केंद्रांना भेटी देण्यासाठी आलो होतो. यापूर्वी फलटण येथील YC कॉलेज, मुधोजी हायस्कूल या ठिकाणी परीक्षा केंद्रांना भेटी दिलेल्या आहेत आणि कुठल्याही केंद्रावरती इथंही आजपर्यंत गैरप्रकार झाल्याची नोंद नाही. फलटणचा नुसता विचार केला तर 12वीची एकूण 5 केंद्र या ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये मुधोजी हायस्कूल, शेतीशाळा, YC कॉलेज, मुधोजी महाविद्यालय आहे आणि शिवाजीराज इंग्लिश मिडियम स्कूल. इथं एकूण 2,815 एवढे विद्यार्थी फलटण शहरामध्येच ही सर्व केंद्र आहेत इथं हे परीक्षा देत आहेत. 10वीचा जर विचार केला तर 10वीसाठी एकूण 11 केंद्रांवर फलटण तालुक्यातील विद्यार्थी परीक्षा देत आहेत. त्याच्यामध्ये मुधोजी हायस्कूल, YC कनिष्ठ महाविद्यालय, शेतीशाळा, पवारवाडी, साखरवाडी, तरडगाव, राजाळे, शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल, तिलकवाडी, आदरकी आणि विडणी केंद्रावरती ही परीक्षा सुरू आहे. 3,773 एवढे विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर एकूण 11 केंद्रांवरती परीक्षा देत आहेत. इथंही सर्व परीक्षा सुरळीत सुरू आहे. फलटण केंद्रातल्या सर्व वर्गखोल्यांमध्ये CCTV कॅमेरे लागलेले आहेत आणि या सर्वांना CCTV कॅमेऱ्यांचं जे फुटेज आहे ते जतन करून ठेवण्याची आम्ही सूचना दिलेल्या आहेत. थोड्याच दिवसात आता आपण 12वीची ऑनलाईन परीक्षा IT आणि GK विषयांची घेत आहोत आणि त्याचीही पूर्वतयारी आता सुरू आहे. त्याचे प्रातिनिधिक म्हणून मी आज मुधोजी हायस्कूलमधल्या केंद्राला या ठिकाणी व्हिजिट करतो आहे जेणेकरून ऑनलाईन परीक्षेमध्ये सुद्धा कुठलेही अडथळे येणार नाहीत. इथंही आपण CCTVचं कंपल्शन केलेलं आहे आणि ऑनलाईन परीक्षासुद्धा सुरळीतपणे निश्चितपणे पार पडेल अशी अपेक्षा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी कुठलाही गैरमार्ग न करता ही परीक्षा द्यावी असं सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद.